ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. राधे राधे. नमस्कार यूट्यूब फॅमिली. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कशा आहात मग सगळे? मजेतच असाल ना मग? आपले व्हिडिओज पाहताय ना? मी आज आपल्यासाठी महाशिवरात्रीची माहिती व ती कधी आहे, पूजा कशी करावी व शुभ मुहूर्त हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तरी व्हिडिओ पूर्ण पहा व व्हिडिओला लाईक तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. महाशिवरात्री सणाचे विशेष धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी शंकर भगवान आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. यंदा महाशिवरात्र कधी आहे ते आपण जाणून घेऊया. देशभरात हा दिवस भक्तिभावाने साजरा केला जातो. महाशिवरात्रीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. या दिवशी शंकर भगवान आणि माता पार्वतीची पूजा केल्यास वैवाहिक जीवनात आनंद समृद्धी येते असे मानले जाते. या दिवशी रुद्राभिषेक करून महामृत्युंजय मंत्राचा जप करून शिवलिंगावर जल आणि बेलपत्र अर्पण करावे. यामुळे भगवान शंकरांची कृपादृष्टी कायम राहते असेही म्हणतात. यंदा महाशिवरात्र माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यंदा 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे. पंचांगानुसार 26 फेब्रुवारी 2025 रोजी चतुर्दशी तिथीचा शुभारंभ सकाळी 11:08 होणार असून 27 फेब्रुवारीला सकाळी 8:54 तिथी समाप्त होईल. या दिवशी भगवान शंकरांची पूजा करणे, रुद्राभिषेक आणि उपवास केल्यास शुभ फळ मिळते असेही म्हणतात. महाशिवरात्रीला निशिता काल पूजा मुहूर्त ते आपण पाहूयात. महाशिवरात्रीच्या दिवशी निशिता काल पूजेचे विशेष महत्त्व आहे. यंदा ही पूजा करण्यासाठीचा शुभ मुहूर्त 27 फेब्रुवारीला मध्यरात्री 12:27 पासून ते मध्यरात्री 1:16 असणार आहे. तरी आपण किती प्रहरांची पूजा करू शकतो व कोणत्या वेळेत करावी हे पाहूयात. रात्रीच्या प्रथम प्रहराच्या पूजेची वेळ 26 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6:43 पासून ते रात्री 9:47 असणार आहे. तसेच रात्रीच्या द्वितीय प्रहराची वेळ 26 फेब्रुवारी रोजी रात्री 9:47 पासून ते मध्यरात्री 27 फेब्रुवारी 2025 12:51 असणार आहे. रात्रीच्या तृतीय प्रहराची पूजेची वेळ 27 फेब्रुवारी 2025 रोजी मध्यरात्री 12:51 पासून ते पहाटे 3:55 असणार आहे. रात्रीची चतुर्थ प्रहराची पूजेची वेळ ही 27 फेब्रुवारी रोजी पहाटे 3:55 पासून ते संध्याकाळी 6:59 आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरामध्ये विशेष पूजा अर्चनेचे आयोजन केले जाते. या दिवशी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. रात्रभर जागरण करून शिवपुराणाचे पठण करावे. महाशिवरात्रीचे व्रत केल्यास विशेष फल मिळते असेही म्हणतात. तर आपण पूजा व व्रत कसे करावे ते पाहूयात. महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत व संकल्प करून व्रत करावा. असे केल्याने आपले मनोरथ पूर्ण होते. सकाळी आणि संध्याकाळीही शंकर भगवान व त्यांच्याबरोबर पार्वती मातेचीही पूजा करावी. पूजेदरम्यान भगवान शिव आणि माता पार्वतीला वस्त्र अर्पण करणे शुभ मानले जाते. विवाहित महिलांसाठी या दिवस अतिशय महत्त्वाचा असतो. या दिवशी पार्वती मातेला संपूर्ण शृंगार सामग्री अर्पित करावी. याने आपल्याला सौभाग्य मिळेल. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणे शुभ मानले जाते. तसेच उसाचा रस, डाळिंबाचा रस किंवा तुम्ही अक्षदा असेही अर्पण करून माता पार्वती आणि शंकर भगवानांना प्रसन्न करून घेऊ शकता. तरी या दिवशी काय अर्पण करावे हे आपण पाहूयात. तुम्ही शिवलिंगावर जल अर्पण करून सुरुवात करावी. अथर्ववेदाप्रमाणे देवी व्यवस्थेचा पहिला दरवाजा पाणी आहे. पुढे सात्विक गुण असलेले दूध अर्पण करावे. शिवलिंगावर पुढील अभिषेक केलेले असता शुद्धतेसाठी दूध, समृद्धीसाठी दही, गोड बोलण्यासाठी मध, आनंदासाठी साखर आणि विजयासाठी तूप, पाण्यासोबतच शिवलिंगाचा अभिषेक केला जातो. जर तुम्ही सर्व प्रहरामध्ये पूजा करत असाल तर पहिल्या प्रहरामध्ये तीळ, कमळ आणि जव यांच्यासोबत अभिषेक जल करावा. दुसऱ्या प्रहरात त्यांना विजरा, खीर आणि लिंबू ही फळे अर्पण करा आणि दह्याने अभिषेक करा. तिसऱ्या प्रहरात त्यांना तीळ, गहू आणि कापूर अर्पण करा आणि तुपाने अभिषेक करा. चौथ्या प्रहरात मधाने अभिषेक करा आणि उडद डाळ, पांढरी मसूर, जव, मूग आणि शंखपुष्पीची पाने अर्पण करा.
पुढे तुम्ही अत्तर किंवा सुगंधी पदार्थ, भस्म, चंदन, धतुरा आणि विभूती देखील अर्पण करू शकता, जी वाळलेल्या गायीच्या शेणापासून बनवलेली पवित्र राख आहे. पवित्र राख परिधान करून विभूती भौतिक जगाच्या क्षणभंगुर स्वरूपाचे आणि आपल्यातील दिव्यत्वाचे शाश्वत उपस्थितीचे प्रतीक आहे. फुले आणि पानांचा विचार केला तर आपल्या देवतांनाही त्यांचे आवडते पदार्थ आहे, म्हणून तुम्ही बिल्वपत्र देखील अर्पण करू शकता, जे भगवानांचे आवडते मानले जाते. तुम्ही त्यांना यापैकी 21 किंवा 108 अर्पण करू शकता. तुम्ही या पानांपासून बनवलेली माळा देखील अर्पण करू शकता. तुम्ही त्यांना अंक किंवा धतुरा फुलांपासून बनलेली माळ अर्पण करू शकता. तांदूळ, कमळाची फुले, गहू आणि सूर्यफूल अशा काही गोष्टी अर्पण केल्या जाऊ शकतात. तरी महाशिवरात्रीला आपण शिवलिंगावर काय अर्पण करू नये हे आपण पाहूयात. शिवरात्रीला शिवलिंगाला हळद आणि सिंदूर अर्पण करू नये आणि सर्वसाधारणपणे शिवपुराणानुसार भगवान शिवाच्या पूजेदरम्यान तुळशीचाही वापर करू नये. त्याचे कारण असे की राक्षसांचा राजा असलेल्या जालंधराला महादेवाने मारले आणि जालंधरची पत्नी वृंदा पृथ्वीवर तुळशी म्हणून पुनर्जन्म घेतली. तुटलेले तांदूळ अर्पण करण्यास सक्त मनाई आहे. महादेव वैराग्य असल्याने त्यांच्या कपाळावर राख लावतो, म्हणून त्यांना कुंकू अर्पण करू नये. बेलपत्र जे संक्रमित आहे तेही घालू नये. पितळेच्या भांड्यात दूध आणि दही अर्पण करू नये. त्याऐवजी तुम्ही नेहमी तांब्याच्या भांड्यात अर्पण करावे आणि तुमच्या बोटांनी या वस्तूंना स्पर्श होणार नाही याची खात्री करा, कारण नखांनी स्पर्श केल्याने हे अशुभ होऊ शकते. हळद जरी बहुतेक देवतांना अर्पण केली जाते, तरी तुम्ही ती महादेवाला अर्पण करू नये, जे संत जीवन जगतात आणि सांसारिक सुखांमध्ये रमत नाहीत. दुसरीकडे हळद सौंदर्य आणि देखावा वाढवते. याशिवाय भाविकांनी मांसाहारी अन्न, मद्यपान, मादक पदार्थ आणि जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळावे, कारण ते तामसिक स्वरूपाचे असतात आणि महाशिवरात्री ही आध्यात्मिक शुद्धीकरणाचा दिवस आहे. तरी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला व माहिती कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा. तसेच आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल. राधे राधे.